फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझ्या. जन्मत्या बाळाचं काही रुटीन असायला पाहिजे का, की बाळाच्या रुटीनची काहीच गरज नसते? हा प्रश्न खूप साऱ्या नवीन पॅरेंट्सना पडतच नाही, पण पडायला पाहिजे. तर माझ्यामुळे जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघून समजून घ्या, की एक्झॅक्टली जेव्हा आपण बाळाचं एक रुटीन सेट करतो, तेव्हा त्याचा बाळाच्या ब्रेनवरती, बाळाच्या झोपेवरती, बाळाच्या फीडिंगवरती काय परिणाम होतो. तर खूप सारे सायंटिस्ट आहेत ज्यांनी बाळाचं ब्रेन रिसर्च करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी विचार केला की अशी कोणती गोष्ट आहे जी जर तुम्ही बाळाच्या बाबतीत केली तर बाळाचं ब्रेनचं वायरिंग खूप छान होतं. आणि त्यासाठी त्यांनी शोधले प्रेडिक्टॅबिलिटी. प्रेडिक्टॅबिलिटी म्हणजे काय? से आता तुम्ही मायदुजाचे व्हिडिओ बघता तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की नाही की श्रेया समोरून बोलणार आहे. दिस इज प्रेडिक्टॅबिलिटी. तर बाळाच्या बाबतीत जर आपण एक रुटीन सेट केलं ज्याने बाळाला कळेल, अच्छा असं करतायत का, म्हणजे ह्याच्यानंतर हे करतील, अच्छा असं करताय का, ते ह्याच्यानंतर ते ते करतील. तर कित्येकही गोष्टी ज्या पिल्लूच्या बाबतीत आयुष्यात होतात, जसं की आपण म्हणतो की संध्याकाळच्या वेळेस माझं बाळ खूपच रडतंय, खूपच किरकिरतंय, खूप चिडचिड चालू आहे, किंवा माझं पिल्लू दररोज संध्याकाळी क्लस्टर फीडिंग करतं किंवा सारखं सारखं दूध मागतं, किंवा रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत माझं बाळ झोपत नाही, किंवा सकाळी सकाळी फीडिंग चांगलं करतो आणि मग दुपारनंतर फीडिंगच चांगलं करत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह होऊ शकतात जर तुम्ही बाळाचं एक रुटीन बनवलं आणि जे प्रेडिक्टेबल रुटीन असेल. तर हे प्रेडिक्टेबल रुटीन म्हणजे असं रुटीन ज्याच्याबद्दल मला माहिती आहे, ज्याच्याबद्दल मी काही प्रेडिक्ट करू शकते, त्याला बेसिकली आपण असं म्हणतो. तर या गोष्टीला आपण चॅनलाइज कसं करू शकतो? पहिली आणि महत्वाचं बाळ. आपण इथे जन्मत्या बाळाबद्दल बोलतोय, त्यामुळे पहिल्या 40 दिवसाची चर्चा चालू आहे. सो पहिल्या 40 दिवसात पहिल्या 40 दिवसात तुम्हाला कोणत्या गोष्टींची प्रेडिक्टॅबिलिटी क्रिएट करायची? पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी तुमचं बाळ जन्माला आलं, अगदी तुम्हाला पहिले 5-6 दिवस नाही जमलं तर सोडून द्या. पण त्याच्यानंतर लगेच, जसं तुम्हाला वाटतंय मी आता घरी आले, मी सेटल झाले, पहिली गोष्ट सुरू करायची म्हणजे बाळाची उठायची वेळ दररोज सेम पाहिजे. नाही, माझं बाळ कधी 10ला उठतंय, कधी 11ला उठतंय, कधी 7लाच उठून बसतंय. रात्रीवरती डिपेंड करतो. आता जर रात्री बाळ झोपलं नाही तर कसं त्याला सकाळी उठवायचं? नाही. सकाळी उठवायची वेळ फिक्स पाहिजे. मग रात्री तुमचं बाळ कितीही वाजता झोपू दे. सो वेकअप टाइम हे फिक्स पाहिजे. आयडियल सिनारिओमध्ये किती वाजता बाळाला उठवलं पाहिजे? सी मी स्वतः स्लीप ट्रेनर आहे. जर तुम्हाला झोपेने अतिशय त्रास होत असेल, तर तुमच्यासाठी आपल्याकडे स्लीप ट्रेनिंगचा कोर्स पण आहे, जो हिंदीत आहे, जो तुम्ही बघू शकता, ऐकू शकता आणि तुमच्या आयुष्यातल्या भरपूर गोष्टी इम्प्रूव्ह करून टाकू शकता. पण बाळाची झोप रात्री कितीलाही लागू दे, सकाळी उठायची वेळ ही फिक्स पाहिजे. सकाळी 6 ते 8च्या मध्ये कधीही तुमचं बाळ उठू शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ही वेळ बदलता कामा नये. येस, 10 ते 15 मिनिटं प्लस मायनसला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण त्याच्या पलीकडे जाऊन ही वेळ बदलता कामा नये. सो ही फिक्स पाहिजे. त्याच्यानंतर आपण युज्युअली काय करतो ना, बाळ उठलं की आले लेले, उले लेले, ब्रेस्ट फीडिंग, परत रडलं की आणि झोप होतो. हे आपल्याला थोडंसं टाळायचं. आपल्याला बाळाबरोबर ना खूप छान-छान ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. मी एक सेपरेट व्हिडिओ केलाय जिथे आपण बाळाबरोबर सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या तुम्ही केल्याच पाहिजे, त्याबद्दल आपण बोललोय. तर तो व्हिडिओ मी इथे लिंक करतेय. तुम्ही तो व्हिडिओ नक्की ऐका आणि ॲक्टिव्हिटी चालू करा. कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी 40 दिवसाच्या बाळाबरोबर? ॲज सिंपल ॲज शुभं करोती म्हणणं, देवासमोर दिवा लावणं, मोकळ्या वाऱ्यात जाणं, उन्हात बसणं, झाडं, पानं, फुलं हे सगळं बघणं. हे पण सगळ्या एक ॲक्टिव्हिटीचा भाग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, की त्यांच्या बॉडीला, डोक्याला कोणतंही इनपुट एक्स्ट्राचं जन्मल्यानंतर जोपर्यंत तुम्ही देत नाही, तोपर्यंत स्वतःहून नाही मिळू शकत. सी मी हा व्हिडिओ करते, हा व्हिडिओ बघता-बघता मी इकडे बघायला लागले. मी स्वतः डिसाईड करून तिकडे बघू शकते. तुमचं बाळ हे नाही करू शकत. अनलेस तुम्ही बाळाला ते इनपुट देणार नाही, तोपर्यंत ते इनपुट बाळाला मिळणारच नाही. म्हणून एक ॲक्टिव्हिटीचं रुटीन बाळाबरोबर बसणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यात एक चूक खूप सारे पॅरेंट्स करतात, ती आधी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कधी 8 वाजता अंघोळ घालतो, नाहीच उठलं तर मग कधी 10-10:30 होतात. सध्या तर मी तुला काय सांगू श्रेया, थंडी एवढी आहे ना, आम्ही अगदी जेवणाच्या वेळेतच अंघोळ घालतो आणि मग जेवणाच्या वेळेत बाळ झोपलेलंच असतं. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही झोपता का 12-1 वाजता? जेवणाच्या वेळेस झोपता का? नाही झोपत की नाही? मग तुम्ही बाळाचं स्लीप टाईम असं कसं शिवू शकता, की 11 वाजता बाळ झोपलेलं 3 वाजता उठतंय. म्हणजे दुपारचं फीड, जेवण हे सगळ्याच गोष्टी कॅन्सल होऊन जातात. म्हणून तुमच्या बाळाचे झोपेच्या ज्या वेळा आहेत,
त्याच्यावरती तुम्ही लोकांनी 100% काम केलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही फीडिंगच्या आधी काय करता ते फिक्स पाहिजे. मग लोक काय करतात माहितीये का, बाळ जेव्हा खूप रडतंय ना, तर "अले नको रडू, नको रडू रे बाळा" आणि मग फीडिंगला घ्यायचा प्रयत्न करता. चिडका माणूस कधी कोणती गोष्ट शांततेत करू शकतो का? करूच शकत नाही, कारण आपली कॅपॅसिटीच नाहीये ती. जेव्हा तुमचं बाळ चिडलेलं आहे, तेव्हा ते ह्यापैकी कोणतीही गोष्ट करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांची स्वतःची चिडचिड व्हायला लागते. म्हणून तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. एक अतिशय महत्वाची गोष्ट जी तुम्हाला समजायची गरज आहे, की रडक्या बाळाला ब्रेस्टवरती घ्यायचं नाही. तर बाळाच्या रुटीनचा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि त्या रुटीनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, की जेव्हा बाळ खूप जास्त रडतंय, बाळाला जवळ घ्यायचंय, "आले पिल्लू, इट्स ओके. मम्मा देणार आहे तुला. मम्मा इथेच आहे." थोडंसं हगी करायचंय, थोडंसं घेऊन चालायचंय, थोडंसं हलायचंय. बाळ थोडं शांत झालं, "चला आता आपण दूध पिऊयात." आता आपण शांत झालो की नाही? म्हणजे बाळाला आपण खूप अर्ली आयुष्यात शिकवतोय, की रडून ही गोष्ट नाही मिळणार. शिवाय बाळाला काय कळतं? करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल, की बाळाला खूप काही कळतं. ह्याचा पार्ट 2 पण खूप जास्त महत्वाचा आहे, की लोकं काय करतात, बाळाला ब्रेस्टवरतीच निप्पल तोंडात ठेवून अगदी गाढ झोपेत जाऊ देतात. बाळ एकदम गाढ झोपेत गेल्यामुळे होतंय काय माहितीये का, की बाळाला हीच सवय लागते, की निप्पल मी झोपलं आणि जेव्हा बाळ उठतं आणि तोंडात निप्पल नसतं, ते हॅं करून रडायला लागतं आणि मग आपण सगळेजण घाबरून परत निप्पल देतो. तर 2 महत्वाच्या चुका. एकतर बाळाला हे कळतं, की झोपताना निप्पल तोंडातच पाहिजे आणि दुसरी गोष्ट बाळाला कळतं, की हॅं करून रडलं, की परत निप्पल मिळतं आणि मग ते बाळाचं रडणं हे वाढत जातं, जे आपल्यासाठी पण चांगलं नाही आणि बाळासाठी पण चांगलं नाही. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय, की रडक्या बाळाला किंवा रडताना बाळाला ब्रेस्टवरती घ्यायचं नाहीये आणि ब्रेस्ट आणि निप्पल हे तोंडात असताना बाळाला झोपायची परमिशन आहे. झोपूच द्यायचं नाही त्या टायमिंगला. ती झोपायची वेळ नाही, ती झोपायचा काळ नाही, ती झोपायची जागा नाही आणि तिथे झोपायचं असतं. ठीक आहे? पुढची महत्वाची गोष्ट जी जन्मत्या बाळाच्या रुटीनचा एक भाग असला पाहिजे. दिवसातून 2दा बाळाला ऊन मिळालंच पाहिजे. कोणत्या टायमिंगला? सो आयडियली आपल्याकडे कोवळं ऊन म्हणजे सकाळी 7 वाजताच बायका घेऊन बसतात उन्हात. इट्स नॉट अ गुड आयडिया. ॲक्चुअली जी चांगली वेळ असते उन्हात दाखवायची, तेव्हाला ऊन जे अंगाला लागलं, की थोडीशी ऊब जाणवते. मग मी 10, 10:30, 11चं जे ऊन असतं थंडीमध्ये आणि 8, 8:30चं जे ऊन असतं उन्हाळ्यामध्ये, हे थोडंफार तुम्ही कुठे राहता त्याच्यावरती डिफरंट टायमिंग असू शकतात. पण अंगावरती ऊन पडलं, की थोडीशी ऊब जाणवते. हे जे ऊन असतं, ते ऊन आणि संध्याकाळच्या वेळेस कुठेतरी 4, 4:30च्या मधलं ऊन. जातानाचं ऊन आणि येतानाचं ऊन. हे दोनोही ऊन बाळासाठी आणि आईसाठी अतिशय महत्वाचे. म्हणून बाळाच्या रुटीनचाच भाग आहे हा, की बाळाने दिवसातून 2दा ऊन बघितलं पाहिजे, उन्हात बसलं पाहिजे, उन्हात झोपलं पाहिजे, कपडे थोडेसे सरकवले पाहिजे. म्हणून हे असं वालं ऊन पाहिजे जे थोडंसं ऊब देतं. ठीक आहे. हे ऊन आपण किती दिवस, किती वेळ दिलं पाहिजे? आयडियली हे जे ऊन आपण देतो ते मिनिमम 10 मिनिटं ते 20 मिनिटाच्या मध्ये ते ऊन अंगावरती पडलंच पाहिजे. हा बाळाच्या रुटीनचा भाग काय? पहिली गोष्ट आहे व्हिटॅमिन डी बॉडीत बनायला प्रमोशन देतं. त्यामुळे हाडं बळकट होतात. बाळाचे माइलस्टोन अचीव्ह करायला मदत होते. बाळाला हेल्थ बेनिफिट्स त्याने खूप जास्त मिळतात. बाळाचं भूक लागणं, झोपणं या रुटीनच्या गोष्टी पण थोड्याशा सेटल होतात त्याच्यामुळे. ते तुम्ही ऊन दाखवताय ती बाळाच्या आयुष्यातली एक महत्वाची ऍक्टिव्हिटी बनते. म्हणून बाळाला इंटरॅक्शन करायला पण काहीतरी नवीन दिसतं, नवीन काहीतरी बघायला मिळतं. म्हणून त्यांना मजा वाटते. पुढची महत्वाची गोष्ट, तुमच्या पिल्लूने कंपल्सरी खोलीच्या बाहेर गेलं पाहिजे. आयडियल सिनारिओमध्ये आपण म्हणतो, की बाळाच्या रुटीनचा भाग पाहिजे, की बाळ घराच्या बाहेर जातंय. पण अगदीच 40 दिवसाच्या आतलं बाळ असेल, घरची लोकं बाहेर जाऊच देत नसतील, वारच लागेल, अंगच फुलेल, कानालाच वार लागेल, तुला सर्दी झाली तर बाळाला पण सर्दी होईल, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्यामुळे काय होतं माहितीये का, की आपण बाळाला घेऊन रूमच्या बाहेरच जात नाही. पूर्ण वेळ फक्त तीच सीलिंग, तीच आई, तोच पंखा आणि तेच एक रुटीन बघितल्यामुळे बाळाची अतिशय चिडचिड होते. आणि त्या चिडचिडीचा परिणाम म्हणजे ती लोकं खूप जास्त क्लस्टर फीडिंग करतात, खूप जास्त फीडिंग मागतात, खूप जास्त चिडचिड होतात, रात्री उशिरा झोपतात. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचंय, की बाळाला घराबाहेर घेऊन जाणं, मोकळ्या वाऱ्यात किंवा टेरेस गॅलरीमधून मोकळं आकाश दाखवणं, ग्राउंड दाखवणं, येणारी-जाणारी लोकं दाखवणं, हे महत्वाचं आहे त्यांच्या आयुष्यासाठी. तुम्ही बाळाला आयुष्यात खिडकी, दरवाजे सगळं बंद करून, पॅक करून ठेवू शकत नाही.
की माझ्या बाळाला काहीच नाही झालं पाहिजे. इनफॅक्ट सायन्स म्हणतं की पहिल्या 2 वर्षात तुमचं बाळ ॲव्हरेज आउट 23 ते 24 वेळा आजारी पडतं. याने बाळाच्या बॉडीत इम्युनिटी बिल्ड होते, बाळ अजून स्ट्रॉंग बनतं, बाळाची फायटिंग मेकॅनिझम इम्प्रूव्ह होते. सो ते पॉझिटिव्ह आहे बाळासाठी. पुढची महत्वाची गोष्ट, वॉकर नावाचा प्रकार बाळासाठी यूज करायचा नाही. पण आपण 40 दिवसाच्या आतल्या बाळाबद्दल बोलतोय म्हणून तुम्हाला सांगते, झोळी किंवा पाळणा तुम्ही बाळासाठी यूज करू शकता. पण माझं बाळ झोळी किंवा पाळण्याशिवाय झोपतच नाही, ही सवय लावायची नाही. सो एक स्विंगिंग जे मोशन असतं, जे बाळाच्या पोटाच्या आतमध्ये असं अलगद हलत असतं, ते फील येतं बाळाला. त्यामुळे बाळं खूप छान झोपतात. पण आपल्याकडे धुप-धुप, धुप-धुप इतक्या जोरात झोका दिला जातो, की ते बाळ मला वाटतं वैतागून झोपत असेल, की आता मी जर झोपलो नाही ना, तर ही लोकं हलवायचेच थांबणार नाही. म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे, की झोळी किंवा पाळणा या ज्या इनिशियल सवयी असतात, या 24 तासाच्या सवयी नाही पाहिजे. असं पण नाही पाहिजे, की माझं बाळ त्याच्याशिवाय झोपतच नाही. या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली, तर यू विल बी सॉर्टेड. बस तेवढं करा, म्हणजे बाळाचं एक रुटीन पण बनेल. संध्याकाळच्या वेळेस, संध्याकाळी आपण आयडियली म्हणतो संध्याकाळी जी किरकिरीची वेळ असते किंवा पिल्लं जास्त रडतात, त्या वेळेसाठी तुम्हाला काळजी घ्यायची, की तुम्ही बाळाबरोबर काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी करा. तुम्ही बेबी योगा मायदुजा युट्यूबवरती सर्च करू शकता. तर तुम्हाला बेबी रिलेटेड योगाचे व्हिडिओ मिळतील. बाळाबरोबर करायचे व्यायाम. त्याच्यानंतर तुम्ही बेबी रिलॅक्सेशन मायदुजा जर युट्यूबवरती चेक केलं, तर तुम्हाला बाळाच्या रिलॅक्सेशन रिलेटेड व्हिडिओज मिळतील. तुमच्या बाळाचं रुटीन ब्रेस्ट फीडिंग वाईज पण थोडंसं सेट पाहिजे. सी रात्रीच्या वेळेस फरक नाही पडत. रात्री तुमचं बाळ आरामात 4 ते 6 तासाची गॅप घेऊ शकतो. सायन्स म्हणतं की जन्मत्या दिवसापासून 24 तासात 2दा 4 तासचे 5 तासाची गॅप जर बाळाच्या फीडिंगमध्ये होत असेल तर इट्स नॉर्मल. पण ही बाळं काय करतात, दिवसा आपल्याला सोडतच नाही. दर 1-1 तासांनी, दर 1-1.5 तासांनी दूध पितात आणि लोकं म्हणतात की फॉर्म्युला मिल्क देऊन टाक ना, कशाला काळजी घेते? माझं बाळ तर फॉर्म्युला मिल्क घेतलं की 4-5 तास उठत नाही. ते आयत्या दुधामुळे होतंय. तर तुमचं बाळ रात्री लांबडं झोपत असेल तर ते दिवसा इंटरमिटंटली उठतं, जे नॉर्मल आहे. तर प्लीज त्याची काळजी करू नका. मस्त झालंय तुमच्या बाळाचं रुटीन. पण या काही गोष्टी ज्या मी आता तुम्हाला सांगितल्या त्या ऍड करा. आता काही क्रिएटिव्ह गोष्टींबद्दल बोलूयात. बाळाच्या रुटीनमध्ये अगदी 40 दिवसाच्या बाळाच्या रुटीनमध्ये पण पुस्तकातल्या गोष्टी वाचणं, त्याच्यात व्हॉइस मॉड्युलेशन असणे महत्वाचं. बाळांनी आई सोडून घरातल्या दुसऱ्या लोकांबरोबर पण राहणं आणि त्यांच्याबरोबर खेळणं हे महत्वाचं आहे. बाळासाठी फीडिंग हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून जेवढं जास्त शक्य होईल तेव्हा आईचं दूध सेट करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला लॅक्टेशन कन्सल्टंट किंवा ब्रेस्ट फीडिंग स्पेशलिस्टची गरज असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा ऑन www.myduja.com. या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर काय फायदा होईल श्रेया? आयडियली पहिल्या 3 महिन्यात तुम्हाला फायदा दिसणारच नाही. पण जेव्हा तुम्ही एका प्रेडिक्टेबल रुटीनमध्ये जाता, की हे ऍक्टिव्हिटी ह्या वेळेला हे करतो आम्ही ह्या वेळेला हे करतो. अंदाजे 3-3:30च्या मध्ये बाळ झोपतं, रात्री अंदाजे 8:30-9च्या मध्ये बाळ झोपतं. या प्रेडिक्टेबिलिटीच्या मुळे तुमच्या बाळाचे कर्कॅडियन रिदम सेट व्हायला मदत होते. म्हणजे हा दिवस आहे आणि हा रात्र आहे. दिवसा मला खेळायचंय, रात्री मला झोपायचंय. हा जो एक रिदम असतो बॉडीचा तो बनायला मदत होते. म्हणून या सगळ्या रुटीनच्या गोष्टी एव्हरीडे बेसिसवरती केल्याच पाहिजे. तर नक्की करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. ग्रेट टाइम, टेक केअर, बाय बाय.